नमस्कार, मी डॉक्टर दिलीप शिंदे. क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत. नांदेड जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीबरोबरच पोटनिवडणूक लागलेली आहे लोकसभेची. स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण यांच्या दुःखद निधनानं ही पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागत आहे. काँग्रेसकडून प्राध्यापक रवींद्र चव्हाण आहेत आणि भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर संतुकराव हंबर्डे रिंगणामध्ये आहेत. खरं तर लोकसभेचा ही लढाई आमनेसामनेची आहे आणि ही लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या दृष्टिकोनातून कशी राहू शकते आणि त्यांची नेमकी राजकीय रणनीती आणि मतांची उगळाबेरीज कशी असणार आहे या संदर्भात आपण चर्चा करण्याकरिता आज खास भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते, त्यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे, असे संतोषजी पांडागळे सर उपस्थित आहेत. खरं तर त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी पत्रकार मित्र नरेश दंडवते देखील आहेत. मी पांडागळे सरांचं स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार सर, मी जसं म्हणालो की लोकसभेची निवडणूक जी आहे सगळं दुरंगीच चित्र सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये दिसतंय. खरंच दुरंगी आहे का आणखी कोणी प्रबळ उमेदवार आहेत तुमच्या नजरेतून, काय सांगता येईल? दुर्दैव असं झालं की वसंतरावजी चव्हाण यांना जनतेने निवडून दिलं. 60,000च्या आसपास मताधिक्य होतं आणि सगळ्यांना आशा होती की आता हे 5 वर्ष ही खासदारकी त्यांच्याकडे राहील आणि त्यांच्या माध्यमातून विकासाचे कामं होतील. ठीक आहे, पक्ष वेगळा आहे, आमचे त्यांचे वैचारिक मतभेद आहेत, विशेष नाही काय, ते असायलाही हवेत. पण त्यांचं निधन झालं हीच मुळामध्ये खेदाची बाब आहे आणि त्यानंतर ही निवडणूक लागलेली आहे. आता ही निवडणूक लागल्यानंतर भारतीय जनता पक्ष यांचं देशात राज्य आहे. आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा ठसा जगभर उमटत आहे आणि विकासाची जी काही रोडमॅप तयार केला आहे तो अतिशय गतीने त्यावर काम चालू आहे. आणि अशा वेळेस मात्र आता जिथे संसदेमध्ये आमचं बहुमत आहे, मग अशा वेळेस केंद्र आणि राज्यात एक समन्वय असावा आणि म्हणून आम्ही आता एक अतिशय शिकलेला उमेदवार, ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे, ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रातून एक मोठं जाळं उभा करून ग्रामीण भागातल्या मुलांना तंत्र शिक्षण असेल किंवा अन्य औषध निर्मिती क्षेत्रातलं शिक्षण असेल किंवा इंग्रजी माध्यमाचं शिक्षण असेल, या सर्व प्रकारच्या शाळा महाविद्यालय उपलब्ध करून देण्याचं काम केलं आहे. त्यांच्या संस्थेमध्ये आज हजारो विद्यार्थी शिकवत आहेत आणि शिकत आहेत. त्यासोबतच अनेक लोकांना रोजगार मिळाला आहे, नोकरी मिळाल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही एक सक्षम उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे. अर्थात हा उमेदवार देण्याच्या पाठीमागे एक नीती होती. नरेंद्रजी मोदी साहेब असतील, अमितजी शहा साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीसजी असेल किंवा बावनकुळेजी असतील किंवा JP नड्डाजी असतील आणि यासोबत ह्या सगळ्यांचा समन्वय आमचे नेते माननीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्याशी अत्यंत चांगला आहे. या सगळ्यांनी विचार करून एक निर्णय घेतला की आपल्याला आता ठीक आहे, निवडणूक लागलेली आहे आणि निवडणूक ही जिंकण्यासाठीच आपण उभं करूयात आणि हे कासाठी जिंकायचं आहे, इथे कुठल्याही विषयाचा हात न घालता आपल्याला जिल्ह्याचा विकास अधिक जलद गतीने करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात विकासाची कामं आली पाहिजे, जिल्ह्यात उद्योग वाढला पाहिजे, जिल्ह्याच्या पूर्ण जे काही पायाभूत सुविधा आहे, जसं रस्त्यांची निर्मिती आहे, विमानतळाचं आधुनिकीकरण आहे किंवा अन्य काही बाबी आहेत किंवा अन्य उद्योगांना आहे, या सगळ्या दृष्टीने विचार केला तर काँग्रेस या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार पराभूत करून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जिंकणं भाग आहे आणि ते जिंकण्याची ताकद असलेला सक्षम उमेदवार डॉक्टर संतोष हंबर्डे जे आहेत आणि त्यांच्या पाठीमागे आदरणीय आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब आणि भाजपची पूर्ण 6 मतदारसंघातली टीम, आम्ही जे उमेदवार भाजप आणि शिंदे गटाचं जे आमचे उमेदवार आहेत, या सगळ्यांची एक ताकद सोबत राहणार आहे. मला स्वतःला असा विश्वास आहे की येणाऱ्या आगामी पोटनिवडणुकीत लोकसभेच्या आणि विधानसभेच्या लोकसभेची जागा आम्ही जिंकू, पण आमच्या लोकसभा मतदारक्षेत्रात येणाऱ्या 6ही जागांवर भाजप आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत ते नक्की विजयी होतील असा माझा विश्वास आहे. पण कसे होतील? कारण एकंदरीत जातीय समीकरणं पाहायला, धार्मिक समीकरणं जर पाहिली तर मागच्या निवडणुकीत आपण पाहिलं की 1 गटा मतदान लोकसभेला झालेलं आहे, ते यावेळेस होईल का असं तुम्हाला वाटतंय का? मला इंग्लंडच्या लोकशाहीचं उदाहरण द्यावं असं वाटतं की जात धर्म पंथ या पलीकडे जाऊन एका भारतीय माणसाला त्या देशाचा पंतप्रधान केला. या पलीकडून आपण अमेरिकेत जाऊयात, तिथे सुद्धा वर्णद्वेष आहेच, स्वर्ण आणि ब्लॅक अँड व्हाईट असा तिथलाही वाद आहे. तिथे तो वाद असताना सुद्धा कृष्णवर्णीय माणसाला तिथला राष्ट्राध्यक्ष म्हणून आपण पाहिलेला आहे आणि तीच लोकशाही जी प्रगल्भ झालेली आहे ती लोकशाही भारतामध्ये चांगली रुजलेली आहे. आपण म्हणतोय जाती धर्मावर मतदान होतंय. असं जाती धर्मावर मतदान झालं असल्यानंतर प्रकाश खेडेकर सारखा अल्पसंख्याक समाजातला माणूस इथे आमदार झाला असता को? आणि तीच पेरणी, तीच उभारणी आजही आहे. आज तुम्ही किती जातीवादी म्हणा, मी आता आपण तिघे इथे बसलो, आपण एका जातीचे आहोत.
आहोत काय का जातीचे, बरोबर. तरी पण चालते. हे वरवर दिसणारी गोष्ट आहे, पण प्रगल्भपणे चांगल्या भावनेने विचार करणारा मतदार आहे. तो मतदार जागा आहे आणि तो मतदार विकासाच्या मागे आहे. नाही, आदरणीय असं नरेंद्र, एकच मिनिट मला पाच पूर्ण संधी द्या. आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, किंवा इथले एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार असेल, किंवा सोबत अजित पवार आले ते असतील, या सगळ्यांनी ज्या पद्धतीने विकास केला आहे, आणि अशोकराव चव्हाण साहेबांसारखा एक दोनदा मुख्यमंत्री राहिलेला एक नेता त्यांना आता या जिल्ह्यासाठी लाभला. आम्ही नव्यानं आलोत भाजपने, हे मान्य आहे, पण आम्ही ती विचारधारा स्वीकारून आलोत आणि ह्याचा सगळ्याचा फायदा जिल्ह्याच्या विकासाला होणार आहे. शेवटी एक लक्षात ठेवा, जात धर्म पंथा पलीकडे जाऊन उपजीविकेचं साधन, जात त्या पलीकडे जाऊन आपल्याला जगण्याचा मार्ग, त्या पलीकडे जाऊन उपलब्ध होणारे रोजगार, हे जर कोण देऊ शकत असेल तर निश्चित भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार देऊ शकते, आणि म्हणून जिंकतो हा मला विश्वास आहे. नाही, असं असताना देखील आपण जर पाहिलंय की पूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यात तर आहेच, संपूर्ण महाराष्ट्रात ठरून एक गठ्ठा मतदान झालं नाही का लोकसभेला? लोकसभेची आणि विधानसभेच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. लोकसभेच्या वेळेस मग ठीक आहे, लोकसभेचं थोडंसं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी नेत्यांनी केला, आणि त्यात त्यांना कदाचित यश एक ते अल्पकाळ असतं. कुठलेही म्हणजे जात धर्म पंथावरला काळ फार काळ चालणार, तो अल्पकाळ होता आणि त्या अल्पकाळामध्ये त्यांना जुळलं. पण त्यानंतर आमच्या शासनाने झटापट घेतलेले निर्णय सगळे, हा किती कल्याणकारी निर्णय आहे तो. आज लाडली बहिणा योजना, आपण लाडकी बहीण ज्याला म्हणतो, मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण, 1,500 रुपये त्यांना मिळत आहेत, ते वाढवून देण्याचं सुद्धा आम्ही अभिवचन दिलेलं आहे. या पलीकडे आपल्याकडे रोजगार, बेरोजगारांचे लोंढीच्या लोंढे आपण पाहत होतो. तुम्ही कदाचित आता तुम्ही दोघे ज्येष्ठ पत्रकार आहात, तुम्हाला माहीत असेल, आपण रोजगार स्वयंरोजगार संदर्भातली मेळावे घेऊन त्या ठिकाणाहून जे जे काही मुलं शिकले आहेत, 6,000, 8,000, 10,000 या पद्धतीनं प्रत्येक देऊन त्यांना वेगवेगळ्या कार्यालयामध्ये, शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये आपण रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली, आणि त्यांच्या हाताला काम देऊन त्यांच्या हाताला काम दिल्यानंतर त्यांच्या पोटासाठी लागणारा दामही आम्ही वरून देत आहोत. म्हणजे एक बेरोजगार मुलगा 10,000 रुपये कमवतोय, 8,000 रुपये कमवतो, 6,000 रुपये कमवतो, हे सगळं लोकांसाठी करतोय आपण. म्हणजे एका जाती धर्मासाठी नाही, सगळ्या जाती धर्मासाठी काही ना काय करतोय. जसं मराठा समाजासाठीच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आणल्या, ते सारथीसारख्या योजना आहेत, अन्य योजना आहेत, उद्योगासाठी चालना देणाऱ्या योजना आहेत, तसे ओबीसीसाठी खूप काम केलेलं आहे आम्ही. जात धर्म पंथ हे काय असतं, ही अपूची गोळी आहे, ती काही काळ चालते, फार काळ चालत नाही. नशा उतरल्यानंतर माणूस मात्र शेवटी कामच करतो आणि त्या कामावरून जावं लागतं. बरं, खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये एखाद्या टप्प्यावर गेल्यानंतर त्या माणसाची जात उरतच नाही. तो लोकप्रतिनिधी होतो आणि सर्वांचा होतो, तिथं त्याला जात सांभाळून चालतं. तुम्ही जसं तर मगाशी बोलताना म्हणालात सर, की आम्ही एक विचारधारा आणि विकासाची भूमिका स्वीकारून आम्ही भाजपमध्ये आलो, आम्ही नवखे आहोत असं तुम्ही स्वीकारलं. जसं लोकसभेच्या काळामध्ये एक तीव्रता होती नाराजीची, बाबा काँग्रेसमधून थेट भाजपमध्ये आल्यामुळे यांच्याबद्दल नाराजी होती, ती नाराजी आता ओसरली असं वाटतं? क्रेडिबिलिटी हा एक सगळ्यात मोठा फॅक्टर आहे, आणि तो माझ्या मते तो लोकशाहीमध्ये असावा असं माझं वैयक्तिक मत आहे. श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब असतील, आदरणीय आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेब असतील, यांची एक क्रेडिबिलिटी आहे की विकासातला एक घट्ट बांधलेलं नातं, आणि जात धर्म पंथापलीकडे जाऊन लोकांशी कशी नाळ जुळता येते, त्याची कुठली जात, आता माझी जात विचारून मला अशोकराव चव्हाण साहेबांनी जवळ केलं असं मला वाटत नाही. माझ्यातला कदाचित चांगला गुण त्यांना आवडला असेल, गुण आहे की नाही मला माहीत नाही, पण आवडला असेल. त्यांनी ही सगळं एकत्रित गोळा बेरीज केल्यानंतर यातून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, आणि अशा वेळेस या कुठल्या तरी विषयात जाऊन आणि त्याचा फॅक्टर्स इकडे होऊन तो झाला फॅक्टर्स, हे मान्य आहे. पण आता ते काय झालं, पुलाखालून महापुरामध्ये खूप मोठे पाणी झालं, पूर आला खूप, आणि काही होतं मनात साचलेलं काही जे हे असतं, मळमळ असते, त्या पुरामध्ये सगळं वाहून गेलं आहे. आता स्वच्छ प्रतिमेची भारतीय जनता पक्ष, स्वच्छ प्रतिमेची शिवसेनेचे, आमची शिंदे गटा शिंदेची शिवसेना, या सगळ्यांनी, आणि अजित पवार साहेबांचे आम्हाला इकडे सहकार्य आहे, या सगळ्यांनी मिळून एक चांगलं लोकांसाठी काम करायचा जो निर्णय घेतला आहे. अर्थात या सगळ्यांवर नियंत्रण देशाचे नेते नव्हे, जगाचे नेते असलेले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं लक्ष आहे. शेवटी त्यांच्या डोक्यात एक आहे, या समाजातला शेवटचा वंचित घटक तिथपर्यंत माझा माणूस कसा पोहोचेल, शासन त्यांच्या दारात गेलं पाहिजे, ही भूमिका ज्या नेत्यांनी घेतली आणि जगात ज्यांनी प्रतिमा उंचावली, त्यांच्यासोबत काम करताना नौकेपणा आम्ही आता हरून बसलो. आणि आमच्यावर जे काही टीका टिप्पणी झाली होती, ठीक आहे, होते, आता आपण होणारच आहे. शेवटी अचानकच घर बदलल्यानंतर थोडा बहुत प्रॉब्लेम होतो, पण आता आमचं घर आम्ही चांगलं नेमकं कोण्या घरात झाली, जुन्या घरात झाली का नव्या घरात झाली? तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे असा आरोप केला अशोकराव चव्हाण साहेबांवर की ते भाजपने त्यांना घाबरवलं, त्यांचं काहीतरी हे करून तिकडे नेलं. पण दुर्दैवानं सांगतो, मी अशोकराव चव्हाण साहेबांचा एक जवळचा सहकारी म्हणून सांगतोय, जसं तुमच्यासोबत बसलो त्यांच्यासोबत मी गप्पा मारत बसतोय. काय झालं,
एका विशिष्ट टप्प्यानंतर अशोकराव चव्हाण साहेबांविषयी काँग्रेसमध्ये एक उगीच विरोधी गट तयार झाला. अच्छा. आणि कर्तव्य कार्य अशोकराव चव्हाण दिवसरात्र करायचं आणि अशोकराव चव्हाणच कसा खराब आहे हे पटवून देण्यासाठी दिवसरात्र काम करणारी एक टीम तयार झाली. तर छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला. नागपूरला एक मोठं अधिवेशन झालं, त्या ठिकाणी महाराष्ट्रातले सगळे लोक बोलवले, अशोकराव चव्हाण साहेबाला इन्चार्ज म्हणून सगळं काम केलं. आम्ही हजारो लाखो लोकांना तिथे घेऊन गेलो आणि आदरणीय राहुलजी गांधी जे की या काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून वावरतात, त्यांनी भाषणाला सुरुवात केली. अहो, भाषणामध्ये नाव घेताना अगदी नाना पटोलेपासनं, विजय वडेट्टीवारपासनं, बाळासाहेब थोरातपासनं, नितीन राऊतपासून त्या यशोमती ठाकूर, अलीकडे सुरेश वरपुडकर नाव घेतलं गेलं मराठवाड्यातले. आणि हे नाव घेताना अशोकराव साहेबांचा साधा नावाने उल्लेख सुद्धा नाही. कुठलीही निर्णय प्रक्रिया बाळू धानोरकरला तिकीट देताना साहेबाला शेवटी काय त्रास झाला होता त्या काळामध्ये तोही आपण सगळ्यांनी पाहिला. म्हणजे काम करणाऱ्या माणसाला पावलोपावली त्रास देणे आणि जे काही फक्त कान भरण्याचं काम करतात त्या लोकांचं सगळं ऐकणे, यामुळे काँग्रेस पक्षाचा होणारा ऱ्हास हे अशोकराव चव्हाण सारख्या माणसाला पाहायला नाही. शेवटी लोकांचं कल्याण करण्यासाठी शासनात यावं लागतं. शासनात येण्यासाठी संघटना मजबूत पाहिजे. संघटना मजबूत होण्यासाठी काँग्रेस मजबूत झालं पाहिजे होतं. त्या दृष्टीने पाऊल उचलताना कोणी दिसत नाही. अशा वेळेस मूक संमती घेऊन तटस्थपणे उभे टाकून काम करणारे अशोकराव चव्हाण नाहीत. त्यांना शेवटी जनतेच्या विकासाचा निर्णय घ्यावा लागला आणि त्यांनी विचार असा केला की या जिल्ह्याचा विकास करायचा असेल, या भागाचा विकास करायचा असेल, माझ्या सामान्य शेतकऱ्यांना, बेरोजगारांना, महिलांना न्याय द्यायचा असेल, सर्व समाज घटकांना न्याय द्यायचा असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही. हा उदात हेतू ठेवून त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. अन्यथा त्यांच्यावर दबाव वगैरे काही नाही. असेल तर दबाव आणि असेल तर अडचण आणि असेल तर त्रास झाला असेल तर तो फक्त काँग्रेस पक्षाकडून झालेला आहे. हे उशिरा सांगले, खरं ते लवकर सांगायला पाहिजे होतं, पण साहेबाचं धीरोधत्तपणा, साहेबांचा संयम एवढा मोठा आहे की आपलं दुःख इतरांना कधी सांगतच नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणून आम्हाला भारतीय जनता पक्ष जायला उशीर झाला असं माझं वैयक्तिक मत आहे. निश्चितच असंही नाही वाटत का उशीर झाला ही गोष्ट खरीच आहे, परंतु अशोकराव चव्हाणांची आता चव्हाण परिवाराची तिसरी पिढी राजकारणात येऊ पाहते. त्याची सुरुवात कुठं नव्या पक्षानं करावी असं वाटलं नाही? विषय हाही विषय होऊ शकतो ना. नाही, तसा विषय नाही. असा विषय कसा आहे की शेवटी विकासासाठी कुठंतरी आपण स्वतःला गुंतून घेतलं पाहिजे आणि लोकांसाठी काम करत राहिलं पाहिजे विचार होता. समजा आम्ही काँग्रेस पक्षात राहिलो असतो, निवडणूक लढवली असते, तुम्हाला वाटतं का काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत येईल? तुम्हाला वाटते केंद्रामध्ये सत्तेत येईल? आजची परिस्थिती काय? केंद्रामध्ये नाही म्हटलं तरी भाजप अगदी 100च्या आत काँग्रेस गुंडाळलेली आहे. आपण खूप वाढली म्हणजे किती 99 झाली? अगदी बरोबर. वाढली म्हणजे किती वाढली? 99 झाली. आज ठीक आहे, महाराष्ट्रानं त्यांना ध्रुवीकरण केलं होतं, काही लोकांना ते जमलं. आता एका बाजूला लोक कल्याणकारी शासन आणि ते काम करणारी माणसं आणि दुसऱ्या बाजूला एकमेकात भांडणारी माणसं. आपण पाहिलं असेल छत्रपती शाहू महाराजांच्या प्रकरणात परवाच काय झालं. मधुमती राणीला अर्ज वापस घेण्यापासून तो यांचा बंटी पाटलाचा थैथयाट, हे सगळा प्रकार जिल्ह्यात आहे. मग असं जिल्ह्यात तुम्ही एकमेकाचे कुस्तीसारखे भांडत बसलात तर तुम्ही जनतेचा विकास कधी करणार? तुम्ही सत्तेत कधी येणार? जर तुम्ही सत्तेतच येत नसाल, तुम्ही कल्याणकारी राज्यच निर्माण करू शकत नसाल तर तुमच्यासोबत का राहायचं किंवा तुमच्या पक्षात का राहायचं? हाच हेतू होता. म्हणून हा निर्णय साहेबांनी कदाचित घेतला असावा असं मला एक त्यांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून वाटतं. म्हणजे आता तुमच्या बोलण्यावर असं एक गोष्ट लक्षात येते की ज्या पद्धतीनं एक मला वाटतं की अशोकराव चव्हाण पक्षामधला एक अडथळा त्यांना वाटत होता की बाबा अशोकराव चव्हाणांना डावलून आपल्याला जाता येत नाही आणि म्हणून खच्चीकरण कसं करायचं. आत्तापर्यंत अशी खरं तर दुर्दैवानं आपल्या वाट्याला तेच आलेलं आहे मराठवाड्याच्या आणि विशेषतः नांदेडच्या, की प्रत्येक वेळेस डावलण्यात आलं. पश्चिम महाराष्ट्राकडे जर बघितलं तर मराठवाड्याला डावलण्यात आलं, नेतृत्व मोठं होऊ दिलं नाही. आणि तरीही अशाही परिस्थितीमध्ये शंकरराव चव्हाणजीचं आपण नाव घेतलंय, तेही मुख्यमंत्री राहिले, अशोकराव चव्हाणही मुख्यमंत्री राहिले. म्हणजे काय म्हणतो आपण, पाय रोवून उभं राहणारे खरं तर हे नेतृत्व आहेत. आणि खरं बाजू घेणं म्हणण्यापेक्षा काही वास्तव गोष्टी आपल्याला मांडाव्या लागतील की अशोकराव चव्हाण काँग्रेस सोडल्यानंतर काँग्रेसचं नेतृत्व नांदेडला कुणाचं? आता आपल्याला लातूरवरून खरं तर आयात करावं लागतं, त्या मान्यच करावं लागतात. आपल्याला जर नांदेडला जर एक नेतृत्व जर पाहिजे असेल तर ते अशोकराव चव्हाणांचं नेतृत्व मान्य करा. हा, कदाचित ध्येय धोरणं पक्षाची वेगळी असू शकतात, पण माणूस म्हणून या माणसाला मोठं ठेवलंच पाहिजे. तर
शहराचा आपल्या जिल्ह्याचा विकास होऊ शकतो. दुसरी गोष्ट सर, एक आता अडचणीची नाही, आहे मी नाही, एक मिनिट, मला ह्याच्यावर मला हे धागा पकडून मला थोडं पुढे बरं, बोलायचं. बरं. लातूर आणि नांदेड म्हणलं, लातूरचं नेतृत्व आयात करेल. मला एक सांगा, अशोकराव चव्हाण साहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते, ज्यांनी स्वतःच्या नेतृत्वामध्ये 62 वरनं 82 विधानसभेच्या जागा आणि 6 वरनं 17 लोकसभेच्या जागा जिंकून आणल्या, बरोबर. ताकदीनं काँग्रेस उभं करण्याचं काम केलं. अशा काळामध्ये त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. तो निर्णय असा होता की नांदेडच्या विकासासाठी महसूल आयुक्तालय औरंगाबादचं विभाजन करायचं आणि नांदेडला आयुक्तालय करायचं. आणि याची एवढी मोठी शिक्षा लातूरकरांनी दिली, हे सगळ्याला ज्ञात आहे. आज नाव कोणाची घ्यायची गरज नाही. ज्या लातूरांनी नांदेडवर वारंवार अन्याय केलाय, ज्या लातूरवर नांदेडनी भरपूर प्रेम केलं, त्याचा बदला म्हणून उलट पक्षी आम्हाला म्हणजे अशोकाचं झाड म्हणायचं किंवा आता पतझड झाली म्हणायचं, आता नवीन वसंत बहार आलाय म्हणायचं. हे वाक्य इथे येऊन सुशोभित भाषणं लोकांना आवडणारी नाहीत आणि ते लोकसभेत जमलं. पण आता तसा निर्णय होणार नाही. लातूरचं नेतृत्व मान्य करण्यात की नांदेडची जनता ही अडाणी नाही, ती सुज्ञ जनता आहे. इथलं एवढं मोठं नेतृत्व आहे आणि हेच झाड आणि हेच नेतृत्व तुम्हाला आणि आम्हाला विकासाच्या दिशेने नेणार आहे. शेवटी लातूरच्या बाजूला गंगा वाहत नाही, नांदेडच्या बाजूला दक्षिण गंगा ज्याला संबोधतो ती गोदावरी वाहते आणि पवित्र गोदावरीच्या काठी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणारे श्रद्धेय डॉक्टर शंकरराव चव्हाण, आता अशोकराव चव्हाण आणि तिसरी पिढी श्रीजया चव्हाण ही ताकदीने उभी आहे आणि जनता शेवटी याच लोकांना साथ देईल असा माझा विश्वास आहे. लोकसभेमध्ये 6 मतदारसंघ विधानसभेचे आहेत आणि त्या 6 मतदारसंघामध्ये काँग्रेसनं आपलीच उमेदवार उभा केलेले आहेत. मग ते 6 उमेदवारांचं चिन्ह आणि लोकसभेचं चिन्ह हे सारखं आहे. मतदाराला मतदान करताना हे सोपं जातं, याचा फटका भाजपच्या उमेदवाराला बसू शकतो. आणि दुसरा अजून उपप्रश्न असा आहे की ज्या मतदारसंघामध्ये भाजपच्या मतदारांची संख्या जास्त असतानाही ती ठिकाणं मात्र भाजपला सोडून घेता आली नाहीत, नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण. 2 प्रश्नाची उत्तरं वेगवेगळी आहेत, मी देतो, टप्प्याटप्प्यात देतो. पहिलं उत्तर असं आहे की आमच्याकडे एक सेवा सहकारी सोसायटी आहे. त्याच्या निवडणुका मी मागील 20-25 वर्षापासून पाहतो. मी कधी कधी सहभाग घेतो निवडणुकांमध्ये. तिथे वेगवेगळे चिन्ह असतात. अडाणी माणसं मतदार असतात, शेतकरी मतदार असतात. पण जेव्हा त्यांना कळतं की आपला माणूस कोण आहे, ते चिन्ह शोधत त्यांना इकडे नाव माहीत नसते, पण चिन्ह शोधत जातो आणि आपलं जिथं चिन्ह आहे तिथं ठसा मारतो. एवढा हुशार मतदार आहे. हे जाणता मतदार चांगला जाणून आहे. त्यामुळे मतदारांना गृहीत धरून चलू नका. मतदाराला कोणाला निवडायचंय आणि कोणाला पाडायचंय त्यांनी डोक्यात पक्क ठरवलेलं आहे. आणि मला वाटतं की महायुतीला जिंकवायचंय असं बहुसंख्य लोकांचं मत आता तरी झालेलं आहे असं मला एकूण परिस्थितीतून जाणवतं. बरं, गृहीत धरणारं जे आता तुम्ही म्हणलात की मतदाराला गृहीत, काही पक्ष मतदारांना गृहीत धरले, त्यांचं काय? मतदाराला गृहीत धरण्याची एवढी मोठी फसगत होणार आहे की म्हणजे एक्स समाज आमच्याकडं, वाय समाज आमच्याकडं, आम्ही हे समीकरण जुळवलंय. असे समीकरण जुळत असेल तर दक्षिणमध्ये कोणतं समीकरण जुळवणार आहात? ठीक आहे, उत्तरमध्ये समीकरण जुळवलं असं म्हणूयात आपण, तुम्ही संख्येने जास्त तिकीट जिंकणार आहात. मग दक्षिणमध्ये कोणाला जिंकणार? याचा अर्थ असा होणार आहे का दक्षिणचा काँग्रेस मत तुम्हाला पाडायचं आहे का? म्हणजे तिकडे एक भूमिका, इकडे उत्तरमध्ये एक भूमिका, अशी जाती धर्मावर भूमिका चालत नाहीत. निवडणुका ह्या विचारावरच लढल्या जाव्यात, विकासावर लढल्या जाव्यात आणि तशाच लढल्या जातील असा माझा विश्वास आहे. खरं तर वेळ आपल्याकडे भरपूर आहे आणि वारंवार आपल्याला चर्चा करायचीच आहे. ही शेवटची चर्चा राहणार नाही. आता एक शेवटचा फॅक्टर मागे लोकसभेमध्ये एक काम करून गेला, तो म्हणजे जरांगे फॅक्टर, मराठा समाजाची वोटिंग. ती चित्र आज आहे का? थोडक्यात काय सांग. आदरणीय मनोजी जरांगे साहेबांचं मनातून मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. कारण एका जातीवर निवडणुका लढवता येत नाहीत. त्यांनी ते स्पष्टपणे मान्य करून कोणत्याही समाजाच्या व्यक्तींना अडचणीत आणण्यापासून टाळलेलं आहे. त्यामुळे मनातून आधी त्यांचं अभिनंदन. विषय जरांगे फॅक्टरचा विषय तो नव्हताच. जरांगेंनी जी लढाई सुरू केलेली आहे ती लढाई लोकांच्या कल्याणाची लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी सपोर्ट करावा असं वाटतं. तुम्हाला उदाहरण सांगतो, नांदुसा नावाचं एक छोटंसं गाव आहे, इथे बाजूलाच आहे. माझे सगळे नातेवाईक आहेत. म्हणजे जवळजवळ त्याच्यामध्ये तिथे 80% लिंगायत समाज आहे, 10% बौद्ध समाज आहे, 5% मातंग समाज आहे. मराठा समाजाचे 2च घरं आहेत मराठा समाजाचे. त्या गावामध्ये आत्ताही पाटी लावलेली आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधीला गावामध्ये प्रवेश बंद आहे. काय ती मराठा समाज घरं 2 आहेत. मराठा समाज पाटी लावली, लिंगायत समाज करू शकत नव्हता. का नेताय जाती धर्मात? कशासाठी फूट पाडताय? दिलीप शिंदे हे माझे जवळचे मित्र आहेत. नरेश माझा मित्र आहे. आपण कुठे जात शोधतो एकमेकाची? माझ्यासोबत माझे अनेक सहकारी काम करतायत, ते माझे मित्र आहेत. ते जरांगेसोबत आंदोलनात असतात. मी स्वतः जरांगेच्या आंदोलनात, जरांगे साहेबांच्या आंदोलनात 2दा गेलेलो आहे. मी त्यांना सपोर्ट केलं. यस, आय सपोर्ट मिस्टर जरांगे पाटील. कशासाठी?
एक आरक्षणाची लढाई लढतोय म्हणून, आणि तो न्याय मिळाला पाहिजे सगळ्यांना, वेगवेगळ्या समाज घटकांना, वंचित घटकांना न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका आहे. शेवटी ते कायद्याच्या चौकटीत टिकते का ठीक ना हा पुढचा प्रश्न आहे. कायद्याच्या चौकटीत टिकून आरक्षण द्यावं ही तर भारतीय जनता पक्ष आणि अशोक चव्हाणांची भूमिका आहे. अगदी खरं तर एखाद्या समाजासाठी कोणीतरी लढत असेल तर त्याला इतरांनी भावना समजून किंवा भूमिका समजून सहकार्य करणं हे महत्त्वाचंच आहे. आणि एखाद्या समाजावर निवडणूक लढवता येत नाही हे देखील स्पष्टच आहे. आणि एखाद्या समाजाला किंवा त्या लढ्याला राजकीय वलय न देता किंवा राजकीय काही न चिटकवता हा तो लढा समाजासाठीच कायम ठेवावा ही भूमिका खूप छान आहे. आणि येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये असं चित्र राहील अशी आपण अपेक्षा करूयात. वारंवार या विषयावर बोलायचं आहे, आपल्याकडे वेळ भरपूर आहे पण पाहणाऱ्यांकडे वेळ कमी आहे, म्हणून आपण यापुरतं आज थांबूयात. पुन्हा नवीन विषयासह भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार, धन्यवाद तुमच्या दोघांचे मला बोलवलात. आणि या निमित्ताने आमची जी भूमिका आहे पक्षाची ती लोकांकडे पोहोचण्याचं काम केलं. अधिकाधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहावा आणि आदरणीय दिलीपजी शिंदे आणि नरेशजी दंडवती यांनी जे चांगला उपक्रम केला आहे त्यांच्या त्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि लोकांपर्यंत पोहोचावा. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद.